फ्रेंड्स, वेलकम टू SKG लर्निंग अकॅडमी। आज आहे 15 जानेवारी 2024। आजच्या दिवसाचे जे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स असणार आहेत ते आपण पाहणार आहोत। त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। अशाच प्रकारचे रोजचे रोज चालू घडामोडीचे सेशन आपण घेऊन येत असतो। चला तर आजच्या सेशनला सुरुवात करूया। आजचा पहिला प्रश्न आहे, भारतीय सेना दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 15 जानेवारी। 15 जानेवारी हा दिवस दरवर्षी भारतीय सेना दिवस म्हणून देशामध्ये साजरा केला जातो। 15 जानेवारी हा दिवस भारतीय सेना दिवस म्हणून साजरा केला जातो। लेफ्टनंट जनरल KM करियप्पा यांनी 15 जानेवारी 1949 रोजी इंग्रजांकडून भारतीय सेनेच्या कमांडर इन चीफ म्हणून फ्रान्सिस बुचर यांच्याकडून भारतीय सेनेची कमान आपल्या हातात घेतली होती। तसेच देशासाठी आपले जीवन समर्पण केलेल्या सैन्याचे स्मरण ठेवण्यासाठी देखील हा 15 जानेवारीचा दिवस भारतीय सेना दिवस म्हणून साजरा केला जातो। फ्रान्सिस बुचर हे इंग्रजांच्या राजवटीतील भारताचे शेवटचे ब्रिटिश कमांडर इन चीफ होते। यावर्षीचा हा 76वा भारतीय सेना दिवस आहे आणि या कार्यक्रमाचे आयोजन लखनौमध्ये करण्यात आलेलं आहे। पुढचा प्रश्न पाहूया, युवा निधी योजनेची सुरुवात कोणत्या राज्यात करण्यात आली आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी कर्नाटक। कर्नाटक या राज्यामध्ये या युवा निधी या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे। तर युवा निधी योजना ही सुशिक्षित बेरोजगारांशी संबंधित योजना आहे। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्यामध्ये युवा निधी योजना सुरू केलेली आहे। या योजनेच्या माध्यमातून पदवीधारक बेरोजगार विद्यार्थ्यांना 3000 रुपये आणि पदविकाधारक विद्यार्थ्यांना 1500 रुपयाचा मासिक बेरोजगारी भत्ता दिला जाणार आहे। हा बेरोजगारी भत्ता फक्त 2 वर्षांकरता असणार आहे। लाभार्थ्याला नोकरी मिळताच हा भत्ता बंद केला जाणार आहे। तर कर्नाटक राज्य सरकारने सुरू केलेली योजना आहे। कर्नाटक राजधानी आहे बंगळूर, मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या आणि राज्यपाल आहेत थावरचंद गहलोत। पुढचा प्रश्न पाहूया, लाई चिंग ते कोणत्या देशाचे राष्ट्रपती बनले आहेत? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी तायवान। तायवान या देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून लाई चिंग ते यांची निवड करण्यात आलेली आहे। तर तायवानमध्ये नुकताच राष्ट्रपती पदासाठी निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि या निवडणुकांमध्ये डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचे उमेदवार आहेत हे आणि सध्याचे उपराष्ट्रपती आहेत लाई चिंग ते यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये विजय मिळवलेला आहे। लाई यांना 50 लाखपेक्षा अधिक मते मिळालेली आहेत। एकूण मतांपैकी ही संख्या 40% जास्त आहे। तसेच त्यांचे प्रतिस्पर्धी कुओमितांगचे उमेदवार होयू ही यांना 33% मते मिळालेली आहेत। तर तायवानचे हे नवीन राष्ट्रपती बनलेले आहेत। तायवान राजधानी आहे तायपे, चलन आहे न्यू तायवान डॉलर आणि हे नवीन राष्ट्रपती बनलेले आहेत लाई चिंग ते। पुढचा प्रश्न पाहूया, डॉक्टर प्रभा अत्रे यांचं नुकताच निधन झाले आहे, त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी शास्त्रीय गायिका। त्या एक शास्त्रीय गायिका होत्या डॉक्टर प्रभा अत्रे आणि यांचं नुकताच निधन झालेलं आहे। पुणे या ठिकाणी यांचं निधन झालेले आहे। डॉक्टर प्रभा अत्रे यांचं शास्त्रीय गायिका होत्या। त्या किराणा घराण्याच्या प्रसिद्ध शास्त्रीय गायिका होत्या। डॉक्टर अत्रे यांना भारत सरकारने 1990मध्ये पद्मश्री, 2002मध्ये पद्मभूषण आणि 2022मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केलं आहे। शास्त्रीय संगीताव्यतिरिक्त त्या एक शिक्षक, शोधकर्ता, संगीत दिग्दर्शक तसेच लेखिकासुद्धा होत्या। पुढचा प्रश्न बघूया, दुसरे आंतरराष्ट्रीय आयुष संमेलन आणि प्रदर्शनाचे आयोजन कोणत्या ठिकाणी केलं गेलं आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी दुबई या ठिकाणी या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय आयुष संमेलनाचे आणि प्रदर्शनाचे आयोजन हे करण्यात आलेलं आहे। हे दुसऱ्या क्रमांकाचं आंतरराष्ट्रीय आयुष संमेलन आहे आणि याचं आयोजन आणि प्रदर्शन दुबईमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये करण्यात आलेलं होतं। या कार्यक्रमाचं आयोजन विज्ञान भारत मंच आणि आयुष मंत्रालयाकडून करण्यात आले आहे। आयुष, आयुर्वेद, योग, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी चिकित्सा पद्धतीला चालना देण्यासाठी आणि प्रोत्साहित करण्यासाठी हे प्रदर्शन आयोजित केलं गेलं आहे। भारत, आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकामधून एकूण 1500पेक्षा अधिक विशेषज्ञ या जे आयोजन आहे या कार्यक्रमाला भाग घेणार आहेत। पुढचा प्रश्न पाहूया, कोणत्या कंपनीने कॅपिटल फूड्स कंपनीला खरेदी केलं आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट्स। या कंपनीने नुकताच कॅपिटल फूड्स या कंपनीला खरेदी केलेला आहे। टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट नूडल्स विकणारी कंपनी आहे कॅपिटल फूड्स। याच्या 100% हिस्सेदारी टाटा कन्झ्युमर प्रोडक्टने खरेदी केलेली आहे। 5100 कोटी रुपयांमध्ये ही खरेदी पार पडलेली आहे। कॅपिटल फूड्स त्यांच्या 2 शाखा चिंग्स सिक्रेट आणि स्मिथ अँड जोन्स मार्फत त्यांचे उत्पादन विक्री करते। टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट्स टाटा ग्रुपची 7वी कंपनी आहे जिचे बाजार मूल्य 1 लाख करोड रुपयांपेक्षा जास्त आहे। पुढचा प्रश्न पाहूया, कोणती कंपनी जगातील सर्वात मूल्यवान कंपनी ठरली आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी मायक्रोसॉफ्ट। मायक्रोसॉफ्ट ही कंपनी बाजार भांडवलानुसार जगातील सर्वात मूल्यवान कंपनी ठरलेली आहे। हिने ॲपल या कंपनीला मागे टाकत हे स्थान मिळवलेलं आहे।
तर मायक्रोसॉफ्ट बाजारभावामध्ये 1.6% इतकी वाढ झाली आहे, त्यामुळे मायक्रोसॉफ्टचे बाजार मूल्यांकन $2.875 ट्रिलियन वरती पोहोचलेलं आहे आणि ॲपलचे सध्याचे बाजार मूल्यांकन $2.871 ट्रिलियन इतके आहे. मायक्रोसॉफ्ट एक बहुराष्ट्रीय कंपनी आहे जिची स्थापना 4 एप्रिल 1975 रोजी करण्यात आली होती. हिचे संस्थापक आहेत बिल गेट्स आणि पॉल एलन आणि सध्या अध्यक्ष आहेत सत्या नडेला. पुढचा प्रश्न पाहूया. मिलन 2024 नौदल सैन्य अभ्यास कोठे आयोजित केला जाणार आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी विशाखापट्टणम. विशाखापट्टणममध्ये मिलन 2024 हा सैन्य अभ्यास पार पडणार आहे. तर मिलन 2024 सर्वात मोठा बहुपक्षीय सैन्य अभ्यास आहे. यावेळेचं हे 12वं संस्करण आहे आणि विशाखापट्टणम या ठिकाणी हा आयोजित केला जाणार आहे. 19 ते 27 फेब्रुवारी दरम्यान या सैन्य अभ्यासाचे आयोजन केलं जाणार आहे. येत्या 12व्या सैन्य अभ्यासामध्ये 50पेक्षा अधिक देश सहभागी होणे अपेक्षित आहे. हा द्विवार्षिक बहुपक्षीय सैन्य अभ्यास असून याची सुरुवात 1995मध्ये करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार 2022ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी सविता कंसवाल यांना नुकताच तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार 2022ने सन्मानित करण्यात आलेला आहे. तर सविता कंसवाल मरणोत्तर हा पुरस्कार देण्यात आलेला आहे, तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार. त्यांना लँड ॲडव्हेंचरमध्ये त्यांच्या कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. या उत्तराखंड राज्यातील होत्या. 16 दिवसात 8000 मीटरचे 2 पर्वत माउंट एव्हरेस्ट आणि माउंट मकालू या ठिकाणी पोहोचणाऱ्या पहिल्या भारतीय महिला गिर्यारोहक होत्या. 4 ऑक्टोबर रोजी उत्तराखंडच्या उत्तरकाशीमधील डोंगराळ भागात झालेल्या हिमस्खलनामध्ये यांचा मृत्यू झाला होता आणि आता यांना नुकताच मरणोत्तर हा तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. बंगालच्या खाडीमध्ये भारत आणि कोणत्या देशातील तटरक्षक दलांमध्ये संयुक्त सराव आयोजित केला गेला आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी जपान. भारत आणि जपान या 2 देशातील तटरक्षक दलांमध्ये बंगालच्या खाडीमध्ये हा संयुक्त सराव आयोजित केला गेला आहे. संयुक्त सैन्य सराव. चैन्नईजवळ बंगालच्या खाडीमध्ये भारत आणि जपान 2 देशातील तटरक्षक दलांमध्ये संयुक्त सैन्य सराव आयोजित केला गेला होता. हा 5 दिवसीय सराव अभ्यास असून याचा एक भाग म्हणून सहयोग कायझेन अभ्यास देखील आयोजित केला गेला आहे. हा दरवर्षी होणारा संयुक्त सराव अभ्यास आहे आणि याची सुरुवात सन 2006मध्ये करण्यात आली होती. पुढचा प्रश्न पाहूया. जलवायू शिखर संमेलन 2024चे आयोजन कोठे केले गेले होते? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी मुंबई. मुंबई या ठिकाणी या जलवायू शिखर संमेलनाचे आयोजन हे करण्यात आलेलं होतं. जलवायू शिखर संमेलन 2024 12 जानेवारी रोजी पार पडलेलं आहे. या संमेलनाची थीम होती डिकोडिंग द ग्रीन. भारत सरकारच्या पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालयाद्वारे या कार्यक्रमाचे आयोजन हे केलं गेलं होतं. जलवायू शिखर संमेलन 2024 आयोजन पार पडलेलं आहे मुंबईमध्ये. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच नव्या पिढीच्या आकाश क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण कोणी केलं आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी DRDO. DRDOने या नव्या पिढीच्या आकाश क्षेपणास्त्राचे नुकताच यशस्वी प्रक्षेपण हे केलेलं आहे. तर हे होते आजच्या दिवसाचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन. सेशन कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.